नितीन पहिला चेंडूवर मात्र नितीनने मात्र विकेट्स घेतलाय. देवाच्या घोटणे या संघाचा पहिला फलंदाज मात्र बाद होऊन बॅक टू द पॅव्हिलियन कडे गेलाय. आणखी आता मात्र मैदानामध्ये येतोय तो हरी. खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राइव्ह केला चेंडू आणि पाहायचं इथे आपल्याला सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळाली होती. आणि या ठिकाणी कदाचित रनआउट झाला असता परंतु तितकासा काय रनआउट या ठिकाणी झाला नाही. परंतु एक धाव या ठिकाणी घेण्यासाठी दोन्ही बॅट्समन मात्र सज्ज झाले. धावसंख्या स्कोर काढला देवाच्या घोटणे संघाच्या लागले ते 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 1 धाव. स्ट्राईकला आलाय तो कामोड्याचा आयकॉन प्लेअर हेमंत. बघूया. हो हो आयकॉन प्लेअर म्हणजे नावाजला प्लेअरच असावा आणि आम्ही अपेक्षा करतो आय होप की या हेमंतच्या बॅट्स मधून मात्र चौकार षटकार सिंगल डबल अशा किती धावा निघतात किती धावा मात्र आपल्या संघासाठी करतो. आयकॉन म्हटलं तर ऐक नावाजलेला आणि गाजलेला हा बॅट्समन असतो. ऑलराऊंडर खेळाडू असतो आणि तोच हेमंत मात्र मैदानामध्ये आपल्या संघासाठी देवाचे घोटणे या संघासाठी केल्यासाठी सध्या हलक्या हाताने खेळला गेला. हलक्या हाताने खेळलेला चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दरम्यान 1 धाव पूर्ण होते. आणि या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावा या ठिकाणी स्कोर काढला मात्र निश्चित झाल्यात. आणखी धावसंख्या झाल्या त्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. देवाच्या घोटणे या संघाच्या धावसंख्या झाल्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. इक्का दुक्का नहीं हम चौका छक्का लगाएंगे दोस्तों. इक्का दुक्का नहीं हम चौका छक्का लगाएंगे. आइकॉन प्लेयर है उसके लिए. अरे मैच खेलने आया मैच जीत के जाएंगे ऐसे कुछ हमको देखने के लिए मिले तो बहुत बेहतरीन होगा. पुन्हा एकदा चेंडू आला बॅट मध्ये खणखणीत असा गेलाय तो षटकार. मगाशीच मला या ठिकाणी कोणत्यांनी सांगितलं होतं की हा आयकॉन प्लेअर आहे आणि हा ही कॅन डू इट म्हणजे हा करू शकतो. आणि खरोखरच त्यानं मात्र षटकार मात्र लॉंग ऑनच्या दरम्यान सुंदर असा स्ट्रोक खेळला गेला. आणखी आपल्या संघासाठी 6 धावा एक्स्ट्रा स्कोर काढला जोडल्या जात आहेत. आणि धावसंख्या झाल्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. भर उन्हामध्ये आपण ही क्रिकेट स्पर्धेचं आपण आयोजन केला त्याबद्दल मनापासून तुमचं स्वागत करतोय. पंचांचं सुद्धा स्वागत करतोय. आणि या क्रिकेट टुर्नामेंटसाठी ज्यांनी अतिशय महत्त्वाच्या भूमिका बजावल्या त्या सगळ्यांचं मनापासून समालोचक म्हणून स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. गोलंदाज खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळला. पहा हा स्ट्रोक आपण जर पाहायला गेलात तर चेंडू जातोय थोडा पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दरम्यान. परंतु या ठिकाणी 1 धाव एक्स्ट्रा जोडली जाते स्कोर काढला. आणि मला वाटतं 1 षटक समाप्तीनंतरला धावसंख्या झाल्या त्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. खरोखर सुंदर असा षटकार आपल्याला हेमंतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि आता उर्वरित 3 षटकार टीम मीटिंग नको प्लीज थोडं फास्ट खेळा. नेक्स्ट बॅट या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज नेम आम्हाला सांगायचा आहे विश्वजित. पाहायचं आहे विश्वजित आपल्या एका षटकामध्ये किती धावा खर्च करतोय. विश्वजित हा चेंबूरचा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज. काहीसे खेळाडू कानमंत्र मात्र विश्वजितला देत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा हेमंत स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. हेमंतच्या बॅटमधून मात्र सुंदर असा षटकार आपण पाहिला पुन्हा एकदा या ठिकाणी. आणि आता काय म्हणावे म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की बहिणाबाई चौधरी अशा म्हणतात निजविते भुक्यापोटी तिला रात म्हणू नये आखाड्याला दानासाठी त्याला हात म्हणू नये. निजविते भुक्यापोटी तिला रात म्हणू नये आखाड्याला दानासाठी त्याला हात म्हणू नये. जिच्यामध्ये नाही जीव तिला शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. आणि आता पाहायचंय लवकरात लवकर सामन्याला सुरुवात. थोडं स्पीडअप ठेवा फास्ट खेळा. मगाशीच आमच्या आयोजकांनी सांगितलंय की 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये संपलीच पाहिजे आणि आपण हे संपवायलाच पाहिजे. गोलंदाजी मार्कवर एकदा सजवतोय गोलंदाज. पुन्हा आयकॉन प्लेयर मात्र एक नावाजलेला हेमंत. ओहो दिशा मात्र चेंडूला दिले. चेंडू जातो थर्ड मॅचच्या दरम्यान खणखणीत असा सीमा पलीकडे चौकार. आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 14 धावा. देवाच्या घोटणे या संघाच्या धावसंख्या झाल्या त्या स्कोर काढला मात्र 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. थोडा जल्लोष मात्र साजरा होत असताना आपण या ठिकाणी सगळेजण पाहतोय. जसा हेमंत मात्र बॅटिंगला आलाय तर धावांचा डोंगर म्हणण्यापेक्षा धावांचा पाऊस मात्र या ठिकाणी पाडतोय. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट.
ओहो, पुन्हा एकदा चेंडू पहा, चेंडूला मात्र दिशा देणं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर मित्रांनो पाहिलं, पंच आम्हाला सांगतात डीप फाईन लेगच्या दरम्यान चेंडू जातोय चौकार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर चेंडूला फक्त दिशा देणं खूप गरजेचं असतं. ज्या पद्धतीने सचिन तेंडुलकर सर ज्यावेळेला बॅटिंग करायचे तर जास्त मेहनत घ्यायची ना, फक्त दिमागदार खेळी असायची त्यांची. प्रत्येक चेंडूला जे स्ट्रोक खेळायचे, फक्त दिशा द्यायचे. थर्ड मॅन म्हणा, बिहाइंड द विकेट म्हणा, बॅट मात्र फक्त चेंडूला असे लावायचे. चेंडू बॅटला लागला की खणखणीत हा चौकार गेलाच पाहिजे आणि तो जायचाच, हा अनुभव होता त्यांच्याकडे. सचिन तेंडुलकर सरांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला आत्मविश्वास काय तो थोड्याच वेळात सांगणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय गोलंदाज. हो हो, सुरेख अशी गोलंदाजी. पहिला चौकार, दुसरा चौकार, तिसरा खेळण्याचा प्रयत्न होता. तितकीच चतुराई गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडून. सुंदर अशी गोलंदाजी. गोलंदाजाचं सुद्धा या ठिकाणी आम्ही कौतुक करतोय, कारण पहिल्या चेंडूवर चौकार निघाला होता, दुसऱ्या चेंडूवर डीप फाईन लेगच्या दरम्यान चौकार निघाला होता आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होते गोलंदाज विश्वजित. खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सिप आणि रिव्हर्सिप या ठिकाणी अयशस्वी होतोय. जर का चेंडू लागला असता बॅटला तर कदाचित कनेक्ट होऊन चौकार हा गेलाच असता, कारण की तेवढी गोलंदाजी फास्ट आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज विश्वजितची. सुंदर अशी गोलंदाजी या कामोटेच्या सेक्टर 20च्या या मैदानामध्ये. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आणि आला बॅट मध्ये लॉंग ऑनच्या दरम्यान खणखणीत असा आयकॉन षटकार आणि धाव संख्या जाऊन पोहोचते इथे 24 धावा झाल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या झाल्या त्या मात्र 24. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू डॉट डिलिव्हरीसाठी. आणखी विश्वजितला पुन्हा चौथा चेंडू जो विश्वजितने टाकला तो लॉंग ऑनच्या दरम्यान खणखणीत असा हेमंतने पाठवून दिला, भिरकावून दिला, तोडून काढला, फोडून काढला आणि षटकार लावला आणि धाव संख्या जाऊन पोहोचले त्या 24. दुसरा षटक प्रगतीपथावर धाव संख्या झाली 24. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होते गोलंदाज. खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनच्या दरम्यान चेंडू आहे, परंतु एकदा या ठिकाणी निश्चित स्कोर काढला जोडली जाते. दुसरा धावेचा कॉल आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट बघा. नॉन स्ट्राईक जो बॅट्समन आहे काय धावतोय मात्र आपल्या संघासाठी, किती धावा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि या ठिकाणी 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होतात. जितका वेळ या ठिकाणी मला वाटतंय जितका वेळ हेमंत मात्र मैदानामध्ये आहे तितक्या मात्र आपल्या संघासाठी धावा येऊ शकतात. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 षटक समाप्तीनंतरला धाव संख्या झाले देवाचे घोटणे या संघाच्या 26. कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या मित्रांनो, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या त्या खेळाला चिटकून राहता आलं पाहिजे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या त्या खेळाला चिटकून राहता आलं पाहिजे. मैदान असो किंवा आयुष्य ते कर्तृत्वानं गाजवता आलं पाहिजे. कर्तृत्वानं आकाश गाजवता आलं पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. नेक्स्ट गोलंदाज मात्र मैदानामध्ये 15-20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज नेम हिरेन. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय गोलंदाज हिरेन. आणखी स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो बॅट्समन. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये आहे, लॉंग ऑनच्या दरम्यान येतो चेंडू. पुन्हा एकदा खणखणीत असा षटकार. काय लाजवाब या ठिकाणी आम्हाला बॅटिंग मात्र पाहायला मिळते. तितकी सुंदर अशी पंचगिरी सुद्धा आम्हाला पाहायला मिळते. तितकाच स्कोप मात्र समालोचनाला सुद्धा येतोय. खणखणीत असा षटकार मात्र बॅट्समनच्या बॅट मधून निघालाय. जिथे पाहाल तिथे प्रेक्षक, जिथे पाहाल तिथे प्रेक्षक. मित्रांनो खरोखरच तुमच्या अशा या प्रेक्षकांमुळे आमच्यासारख्या समालोचकाला एक चांगली स्फूर्ती मिळते, एक ऊर्जा निर्माण होते समालोचन करण्यासाठी. तुम्हीच खरे क्रिकेटचे केंद्रबिंदू असतात, तुम्हीच खरे क्रिकेटचे मानबिंदू असतात. हाच क्रिकेटचा खरा इतिहास आम्ही प्रत्येकाला मात्र सांगत असतो. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू तर लॉंग ऑफच्या दरम्यान, परंतु एक धाव या ठिकाणी निश्चित येते आणि मात्र आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होणार आहे तो मात्र हेमंत. 33 धावसंख्या जाऊन 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 33. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट मात्र मिळाली होती चेंबूरच्या संघाला, परंतु हेमंत अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज पुन्हा गोलंदाज. एक 10-15 पावलाचा रन घेऊन राईट आर्म ओढतो. विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा जातोय चेंडू मात्र कॉलवरच्या डोक्यावरून फ्लॅट स्ट्रोक. खणखणीत असा पंच सांगतात षटकार. काय लाजवाब या ठिकाणी आपल्याला फलंदाजी मात्र पाहायला मिळते.
रनांचा मात्र पाऊसच पडतोय. पंच कॉल देतात वाटतं. चेंडू आणि धाव संख्या जाऊन पोहोचले ते 39. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 39 धाव संख्या. इथे मात्र धावांचा पाऊस पडतोय तो हेमंत आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. मला वाटतं 27 आणि 28 तारखेला रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समिती पनवेल आयोजित रत्नागिरी प्रीमियर लीग 2024 27 तारखेला आणखी 28 तारखेला ह्या स्पर्धेचं आयोजन मात्र करणार आहोत. त्याबद्दल आयोजकांचं मनापासून स्वागत. 39 एक विकेटच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या झाल्या देवाच्या गोटण्या संघाच्या 39. तिसरं षटक प्रगतीपथावर वैयक्तिक पहिलं आणखी संघासाठी तिसरं षटक चालू आहे मैदानामध्ये. आणि मी काय थांबण्यातला नाही कारण की हेमंत अजूनही मात्र मैदानामध्ये तैनात आहे. पाहायचंय हेमंतचे बॅटिंग. पाहायचंय हेमंत स्टॅकिंग एंडला सज्ज आहे. पुढील चेंडू हेमंतसाठी आणि आला मात्र टप्प्यामध्ये लॉंग ऑन. मात्र मला वाटतं लॉंग ऑन मात्र नावावरच केलं हेमंतने. जो चेंडू लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यानच चेंडू मात्र भिरकावून देतोय आणि खणखणीत असा पुन्हा एकदा हेमंतच्या बॅट मधून आयकॉन हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. कर्मभूमि के दुनिया में दोस्तों श्रम सभी को करना पड़ता है. दोस्तों कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. अरे भगवान सिर्फ लकीर देते रंग हमी को भरना पड़ता है. आणि आपल्याला पाहायचा रंग मात्र भरतोय तो हेमंत आपल्या बॅटिंगच्या बॅट मधून खणखणीत असेल चौकार आणखी षटकारांचा पाऊस न आतषबाजी करतोय. या ठिकाणी थोडासा कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळते ते खेळाडू. कारण की एक आयकॉन प्लेअर म्हटलात तर तो आयकॉन म्हणजे मला वाटतं 3 बॉल 3 षटकार आले तर गोगाकडून 500 रुपये देण्यात येतील असं त्याने अनाऊन्स केलंय. परंतु या ठिकाणी मात्र हेमंतने नॉन स्ट्रायकिंग बॅट्समनला मना केलं की तू धावू नकोस कारण तू या ठिकाणी मी अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. माझ्याकडे मी आता सेटल झालोय वेल सेटल झालोय की आय कॅन डू इट मैं कर सकता हूँ. कारण की चौकार आणि षटकार मी मारू शकतो तेवढा आत्मविश्वास माझ्याकडे आहे. आणि खरोखर धाव जर घेतली असेल तर कदाचित या ठिकाणी दोघातल्या एका बॅट्समनला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं कारण चेंडू 38च्या आतमध्ये होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतो गोलंदाज. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र पंच आम्हाला सांगतात आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. 3 षटक समाप्तीनंतरला धाव संख्या झाल्या त्या 46 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये विलवडे या संघाच्या. आणि आता शेवटचा आणि वैयक्तिक पहिल्याने संघासाठी 4थं षटक कोणाकडे दिलं जात आहे थोड्याच वेळात आमच्या स्क्रीनवर आपल्याला दिसणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज नेम. पुढील गोलंदाज मैदानामध्ये येत असताना धाव संख्या झाल्या त्या 46. 18 चेंडू मध्ये मात्र धावांचा मात्र पाऊस पडलाय. दोन्ही बॅट्समनने धाव संख्या जाऊन ठेवल्या त्या 46. 18 चेंडू मध्ये 46 आणि पुढील चेंडू मात्र घेऊन येत होता गोलंदाज नेम रुजुल. पाहायचंय रुजुल आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. धावा रुजुल किती धावा रोखतोय रुजुल आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि किती धावा करण्यासाठी व्यस्त होतोय मग्न होतोय तो हेमंत. पाहायचं हेमंत वेल सेटल मात्र झालेलाच आहे आपल्या बॅटिंग मार्कवर सज्ज होतोय पुन्हा एकदा हेमंत. रुजुल एक 10-15 पावलांचा रन बिफोर आयटम राऊंड ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज. पुढील चेंडू हो खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहिला चेंडू मात्र डॉट डिलिव्हरी. क्या लाजवाब गोलंदाजी हम यहाँ पर देख रहे. पहिला चेंडू मात्र रुजुलने टाकला आणखी चेंडू मात्र आपल्या संघासाठी डॉट चेंडू टाकला. कारण की इथे विकेट्स महत्त्वाच्या नाही मित्रांनो. 4 षटकांचे सामने असतात तिथे विकेट्स महत्त्वाचे नसतात. तिथे डॉट डिलिव्हरी खूप महत्त्वाची असते. डॉट चेंडू खूप महत्त्वाचे असतात. जेवढे डॉट चेंडू जाईल सिंगल डबल जातील काही हरकत नाही परंतु चौकार षटकार नाही गेले पाहिजे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू बिहाइंड द विकेट जातोय आणि या ठिकाणी एक सोपा झेल मात्र सुटतोय आणखी चेंडू मात्र जातोय बिहाइंड द विकेट बाउंड्री लाईनच्या इकडे. पंच आम्हाला निर्णय देतील मला वाटतं नो चेंडू असावा आणि पंच सांगतात की हा नो चेंडू. आणि किती धावा पंच
3 धावा म्हणजे एकंदरीत आपण जर पाहायला गेलात तर आपल्याला 4 धावा या स्कोअर कार्डला आपल्याला जोडल्या तर पुढील चेंडू मात्र फ्री हिट असेल. धाव संख्या अर्धशतक या ठिकाणी झालेला आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं लागेल आपल्याला विलवडे या संघाचं. अर्धशतक म्हणजेच 50 धावा आपल्या स्कोअर काढल्या आपल्या संघाच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा रुजुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि पुढील चेंडू मात्र फ्री हिट असेल. फक्त आणि फक्त रनआउट पाहिजे. रुजुल गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि खेळाचा प्रयत्न या ठिकाणी आणि रुजुलने मात्र चकमा दिलाच आणि मात्र चेंडूला सुंदर असं कमबॅक केलंय. कारण की फ्री हिटला शक्यतो रनआउटच असतो आणि मात्र चेंडू गेला तर डॉट. मला कदाचित आम्हाला असं वाटलं होतं की चौकार षटकार किंवा सिंगल डबल निघेल, परंतु तितकीशी चतुराई गोलंदाजीमध्ये दाखवली ती रुजुलने आणि या ठिकाणी मात्र पहिला चेंडू मात्र फ्री हिटचा जो नेक्स्ट चेंडू होता तो डॉट डिलिव्हरीसाठी गेला. पुढील चेंडू रुजुल वर विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि हलक्या हाताने खेळला गेला. चेंडू जातोय या ठिकाणी लॉंग ऑनच्या दरम्यान, परंतु या ठिकाणी एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण होते आणि आता आपल्याला पाहायचा आयकॉन प्लेअर मैदानामध्ये तैनात आहे तो म्हणजे हेमंत. वादे नहीं हेमंत हम इरादे लेकर आए हैं, वादे नहीं हम इरादे लेकर आए हैं, इलाका किसी का भी वो धमाका हमारा होने वाला है. और देखते हैं यहाँ पे मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाती है सीमा रेखा बाहर. खनखनीत असा चौकार. जो चेंडू मला वाटतं हेमंतला टाकला जातो तो प्रत्येक चेंडूवर मात्र हेमंत अतिक्रमण करतोय, हल्ला चढवतोय आणि आपल्या विलवडे या संघाला मात्र संघाचा पावसांचा धावांचा पाऊस करून देतोय असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅटिंग मार्कवर हेमंत. रुजुल पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पाहायचंय पुन्हा एकदा मी बोललोच होतो की वादे नहीं हम इरादे लेकर आए, इलाका किसी का भी वो धमाका हमारा होने वाला है. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेमध्ये आणि पुन्हा चेंडू जातोय खणखणीत असा हेमंतच्या बॅट मधून. पंच आम्हाला सांगतात नाचत गाजत वाजत षटकार. आणि धाव संख्या स्कोअर काढला लागल्या त्या 61. आणि या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल. हाफ सेंचुरी झाली ती हेमंतची. टाळ्यांच्या स्वरूपात गजरात हेमंतचं मात्र स्वागत केलं पाहिजे. 50 धावांवर नॉट आउट खेळतोय तो हेमंत. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आयकॉन प्लेअरची. आणि पुन्हा एकदा चेंडू जातो मिड विकेटच्या दरम्यान. चेंडू काव कॉर्नरच्या दरम्यान जातोय खणखणीत असा षटकार. मिड विकेट आणखी काव कॉर्नर मला वाटतं नावावरच करून घेतलंय. आणखी पुन्हा एकदा आयकॉन प्लेअर हा आहे हेमंत आणि त्याने मात्र या ठिकाणी धावांचा मात्र पाऊस पाडला आणि खणखणीत अशा धाव संख्या झाल्यात मला वाटतं विलवडे या संघाच्या. देवाचे घोटणे या संघाच्या 67 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 68 धावा करायच्या आहेत. या चेंबूरच्या या संघाला आयकॉन प्लेअरने मात्र गाजवलं, नाचवलं, फुलवलं मैदान. मित्रांनो क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. खरोखर सांगायचं म्हटलं तर मित्रांनो क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. इथं आवाजही घुमणार, मैदानही फुलणार, आवाजही घुमणार, मैदानही फुलणार. कोण हारणार तर कोण जिंकणार, परंतु मनामध्ये असल्या क्रिकेटचं वेळ मित्रांनो कधीच नाही जाणार. जिंकलात तर माजू नका आणि हरला तर खचून जाऊ नका. कारण की क्रिकेट हा खेळच असा आहे. विजय हा तुमचा मित्रांनो नक्कीच होईल, पण ज्या संघाने तुम्हाला संधी दिली त्या संघासाठी आधी खेळा, त्या संघासाठी आधी खेळा, त्या संघासाठी आधी खेळा. पाणी घे जरा थंड असेल तर आटली पाहिजे तुला आता थंड येणार पाहिजे आज आहे बॉल घेऊन जा ना मित्रा. लिंक पाठवली तुला.
जिंकण्यासाठी चेंबूर या संघाला 24 चेंडूमध्ये 68 धावा करायच्या आहेत. पाहायचा तितकासा मी काही कमी नाही, कारण की तुम्ही जरी 67 केला तरी अजूनही आमचे बॅटिंग मात्र बाकी आहे. क्रिकेटचा खेळच हा मित्रांनो अनिश्चिततेचा, अनबिलिव्हिट आपण ज्याला म्हणतो, तो अनिश्चिततेचा क्रिकेटचा खेळ असतो. पाहायचे एक बारी आपण या ठिकाणी एक खेळी आपण पाहिलात आणि आता दुसरी खेळी पाहण्यासाठी दोन्ही बॅट्समन मात्र थोड्याच वेळात म्हणण्यापेक्षा आताच मैदानामध्ये जातात आणि बॅट्समनचं नाव मात्र आम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सांगायचं आहे. दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचा अशी मी विनंती करतो. वारंवार सांगायला लावू नका प्लीज. आयोजकांना मात्र या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. थोडं स्पीडअप ठेवा, फास्ट खेळा. आता देवाचे घोटणे हा संघ मात्र क्षेत्ररक्षण नटवून सजवून घेणार आहे. दोन बॅट्समन मात्र मैदानामध्ये जात असताना दोन बॅट्समनची नावं लक्ष्मीकांत आणखी दीपेश. 24 चेंडूमध्ये आपल्याला 68 धावा करायच्या. लक्ष्मीकांत आणखी दीपेश आणि गोलंदाजी मार्कवर कोण सज्ज होईल थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. कोणाला जर टू व्हीलर जर घ्यायचे असेल, जर कोणाला विकत टू व्हीलर जर घ्यायचे असेल तर परी मोटर्स आपलेच धम्मबंधू आहे हरदा खळेकर, त्यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे, तर तुम्ही घेऊ शकता अशी विनंती करतो. या ठिकाणी अनाऊन्समेंट करण्यात सांगितलेलं आहे. तर जाऊया क्रिकेटच्या मित्रांनो या मैदानाकडे. आपण 67 धावांचा पाऊस पाहिलेला आहेत आणि आता थोड्याच वेळात आपल्याला पाहायचं दोन बॅट्समन मात्र मैदानामध्ये गेलेले आहेत. 33 स्पोर्ट्स सर्व खेळांची किट, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, शॉर्ट्स योग्य दरात पेंटिंग करून मिळतील. संपर्क आहे सूरज मोहिते. 33 स्पोर्ट्स आपण या ठिकाणी याचा लाभ घेऊ शकता. तर जाऊया क्रिकेटच्या या मैदानाकडे आणि 68 धावा करायच्या आहे. पंच मात्र सामन्याला सुरुवात करतात. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर चेंडू मात्र हवेमध्ये पाहायचा आहे. वन बाउन्स सीमा पलीकडे चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवर मात्र खणखणीत असा चौकार लागलाय बॉलरने हेमंत. हाच आयकॉन प्लेअरने 50 धावा केल्या होत्या. लक्ष्मीकांतने पहिल्या चेंडूवर मात्र हेमंतला चौकार ठोकला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो हेमंत. लक्ष्मीकांत सजाय स्ट्रायकिंग एंडला पाहायचंय. सुरुवात मात्र खूप सुंदर या ठिकाणी झालेली आहे. सुरुवात खूप महत्वाची असते. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आपण म्हटलं जातं. पुन्हा एकदा चेंडू जातो लॉंग ऑनच्या दरम्यान. एक धाव या ठिकाणी स्कोर काढला निश्चित जोडली जाते आणि धाव संख्या झाल्या त्या 2 चेंडूच्या नंतरला धाव संख्या झाल्या त्या 5. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो हेमंत. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे आणि या ठिकाणी सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय ते बॅट्समनला. आणखी या ठिकाणी पुन्हा एकदा लक्ष्मीकांत सज्ज होतो आपल्या बॅटिंगच्या मार्कवर. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो गोलंदाज. खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मला वाटतं एबी डिव्हिलियर्स मला थोडेसे आठवले, कारण की ज्या पद्धतीने एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॅटिंग करायचे त्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला गेला आणि खणखणीत असा पुन्हा लक्ष्मीकांतच्या बॅटमधून चौकार मिड विकेटच्या दरम्यान निघाला. डीप मिड विकेटच्या दरम्यान खणखणीत असा चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर मात्र चौकार आणि धाव संख्या जाऊन पोहोचले ती 10. पहिल्या षटक प्रगतीपासून धाव संख्या झाली त्या 10. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू येतो 38च्या आतमध्ये म्हणजे मिड ऑफच्या दरम्यान आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ते 11. सुंदर अशी बॅटिंग मात्र दोन्ही बॅट्समन मात्र करत आहेत मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. एक फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु लेग पॅचच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी स्कोर काढला. निश्चित जोडली जाणार आहे. पंच अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला या ठिकाणी डिसिजन देतात. अचूक डिसिजन म्हणावं लागेल पंचांचं. सूर्याचं वरती तापमान जर आपण पाहायला गेलं तर मला 38-40 डिग्री सेल्सिअस तापमान मात्र आहे. सूर्य तापतोय
आणि तसेच आमच्या या ठिकाणी चेहरे पण मात्र तापत जात आहेत. एक षटक समाप्तीनंतरला धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या 12 आणि वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज. 92 डिग्री, बाप रे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज नेम प्रसाद. पाहायचंय एक षटक समाप्तीनंतरला 12 धावा झाल्या, 12 चौक 48. इथं जर आपल्याला 68 डावा जर करायचा असेल तर नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी उडवून घ्यायचा आहे. आयोजक जर असेल तर आयोजकांनी या ठिकाणी यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्याच वेळात या ठिकाणी उडवला जाईल. ओके, बॉलर नेम प्रसाद. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो तो प्रसाद. बॅटिंग मार्कवर सज्ज आहे ते लक्ष्मण आणखी दीपेश, लक्ष्मीकांत आणखी दीपेश. दोन्ही फलंदाज मात्र आपल्या टीमसाठी सुंदर पद्धतीने मात्र या ठिकाणी बॅटिंग करतायत. पाहायचंय गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज. ओव्हर द विकेट पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला, कव्हरच्या दरम्यान चेंडू जातोय, वन बाउन्स. आणि या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला खणखणीत असा चौकार दीपेशच्या बॅट मधून निघालाय. दीपेश सुंदर पद्धतीने बॅटिंग करतोय आणि लक्ष्मीकांत सुद्धा सुंदर पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करतोय. आणि स्कोर कार्ड मात्र या ठिकाणी हलता ठेवलेला आहे. स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचल्या दुसरा षटक प्रगतीवर असताना 16. दोन्ही बॅट्समन मात्र सुंदर पद्धतीने मात्र फलंदाजी करतात बॅट्स. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. आणि पुन्हा एकदा चेंडू येतोय मिड ऑफच्या दरम्यान, वन बाउन्स होतो चेंडू. आणखी पहा काय कव्हर केलंय मात्र हेमननी. याला क्रिकेटमध्ये खूप महत्वाची गोष्ट म्हणतात. होता कुठे हेमन, लॉंग ऑनच्या दरम्यान होता, तिकडे होता मिड ऑफ आणि लॉंग ऑनच्या दरम्यान होता, परंतु चेंडू इकडे मिड ऑफचा पकडला. लॉंग ऑनच्या दरम्यान त्याची फिल्डिंग होती तिकडे आणि चेंडू मात्र इकडे मिड ऑफच्या तिकडे पकडला. आणि यालाच म्हणतात क्रिकेटमध्ये. आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 18. ओहो, या ठिकाणी खेळण्याचा मात्र प्रयत्न होता, बॅट बॉलचा काही संपर्क नाही, चेंडू जातोय निर्धाव. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्कवर. आणि डॉट चेंडू पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न. हो हो, पुन्हा एकदा चेंडू जातोय पहा. आणि सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते इथे मिड ऑफच्या दरम्यान. परंतु एक धाव या ठिकाणी स्कोर काढला, निश्चित जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले त्या 19. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली त्या 19. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होते तो लक्ष्मीकांत. इथे चौकार षटकांच्या आतषबाजी लागायलाच पाहिजे. खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पट्ट्यामध्ये आणि बॅटच्या आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक होता, परंतु बॅट बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि चेंडू मात्र डॉट डिलिव्हरीसाठी गेला. आणि या ठिकाणी विकेट किपर्सने त्याचं काम मात्र सुंदर पद्धतीने पार पडलं. डॉट डिलिव्हरीसाठी चेंडू गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज लक्ष्मीकांतसाठी. हो हो, आणि पुन्हा चेंडू पाहत किती उंच गेलाय. काव कॉर्नरच्या दरम्यान खणखणीत असा षटकार, लक्ष्मीकांतच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. सुंदर असा स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेलाय आणि सगळ्यांच्या नजरा मात्र त्या चेंडूकडे होत्या. आणि 2 षटक समाप्तीनंतरला या ठिकाणी धावसंख्या चेंबूर या संघाच्या होत्या त्या 25. दोन्ही बॅट्समन अजून मैदानामध्ये आहेत, सुंदर अशी बॅटिंग करतात दीपेश आणखी लक्ष्मीकांत. धावसंख्या झाल्या त्या 25. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 12 धावा होत्या आणि आता धावसंख्या झाल्या त्या 25. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे दीपेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो लक्ष्मीकांत. अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक 15-20 पावलांचा रनअप घेऊन पाहायचंय अजय. राईट आर्म ओव्हर द विकेट दीपेश साठी. पुढील चेंडू हलक्या हातात गेला, चेंडू आलाय पट्ट्यामध्ये, चेंडू गेला. गो 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 गो, चेंडू गोवा पार झालेला आहे आणि खणखणीत असा षटकार दीपेशच्या बॅट मधून निघालाय. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 31. काय बॅटिंग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने हेमंत बॅटिंग करत होता तशीच बॅटिंग मात्र हे दोन्ही बॅट्समन मात्र या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांची मनं जिंकून देत आहेत. सुंदर अशी बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
शेवटी या स्पर्धाच अशा आहेत, ओपनच्या स्पर्धा असल्या तर चौकार षटकारांची मात्र आतषबाजी होतच असते, धावांचा पाऊस हा पडतच असतो। पुन्हा एकदा सांगतोय कि कर्मभूमि की दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है दोस्तों, भगवान सिर्फ लकीरें देते हैं और रंग हमी को भरना पड़ता है। आणि पंच आम्हाला सांगतात खणखणीत असा दुसरा चेंडूवर षटकार दिपेशच्या बॅट मधून निघालेला आहे आणि अंपायरला मात्र या ठिकाणी कॉल दिला जातोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचल्या त्या 37 धावा। काय लाजवाब बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दोन बॅट्समनच्या माध्यमातून। लक्ष्मीकांत आणखी दीपेश, लक्ष्मीकांत सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतोय, दीपेश सुद्धा सुंदर पद्धतीने बॅटिंग करतोय। वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी मात्र तिसरं षटक मार्गस्थ आहे, रवाना आहे आणि पहिल्या 2 चेंडूवर मात्र 12 धावा आलेल्या आहेत। पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार। पुन्हा एकदा दीपेश मात्र ऑन फायर मैदानामध्ये आहे। पुन्हा एकदा दीपेश मात्र सज्ज आहे, गोलंदाजी मार्कवर अजय 15-20 पावलाचा रनअप घेऊन दीपेश ऑन फायर आहे, वेल सेटल आहे मैदानामध्ये आणि आपल्या चेंबूरच्या संघासाठी किती धावा करतोय पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा दीपेश पुन्हा ऑन फायर झालेला खणखणीत असा लावलेला षटकार आपल्या संघासाठी। सुरेख अशी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दीपेशच्या बॅट मधून। तिकडे ऑन फायर आहे लक्ष्मीकांत आणि तिकडे ऑन फायर आहे पुन्हा एकदा दीपेश। जो चेंडू येतोय त्या चेंडूवर षटकार जातोय, कोसाही चेंडू टाक, कुठेही चेंडू टाक, मात्र तुला षटकारच मी खेचणार। कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है दोस्तों, अरे भगवान सिर्फ लकीरें देते हैं, रंग हमी को भरना पड़ता है। तिन्ही चेंडूवर मात्र अतिशय सुंदर पद्धतीने स्ट्रोक केले आणि खणखणीत असे षटकार लावले। पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अजय। मला वाटतं मगाशी कोणीतरी अनाउन्समेंट केलं होतं 3 लगातार षटकारला 500 रुपये अनाउन्समेंट इथे कोणीतरी सांगितलं होतं कामाला करायला। पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। हो पुन्हा आला चेंडू, दीपण्याच्या दरम्यान चेंडू जातोय खणखणीत असा पंच आम्हाला सांगतात षटकार। यालाच म्हणतात क्रिकेटमध्ये गेम, यालाच म्हणतात क्रिकेटमध्ये आत्मविश्वास। 6 बॉलला जर 6 षटकार आले तर आमचे दम्म बंधू सालपेकर अजय कांबळे यांच्याकडून 500 रुपये। 4 षटकार तर आलेले आहे। काय मॅच मध्ये इथे मजा येते, आपण पाहताय तिथे मात्र षटकार जातो, कुठेही पहा तिकडे चौकार आणि षटकारांची आतषबाजी होते। कुंदन कांबळे आपण या ठिकाणी लेट आला, 4 चेंडू मध्ये 4 षटकार लागले, इथे 4 चेंडू मध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला मिळले। अजय मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे आणि दीपेश मात्र धावांचा मात्र या ठिकाणी पाऊस पडतोय। आपण मात्र मुकलात हे 4 षटकार पाहण्यासाठी अजून 2 चेंडू मात्र मैदानामध्ये शेष आहेत। 4 चेंडूवर 4 षटकार आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल दीपेशच्या बॅट मधून। तितकासा लक्ष्मीकांत सुद्धा ऑन फायर आहे, जो चेंडू येतोय त्याला चौकार आणि षटकार लावतोय। आणि आता उर्वरित मला वाटतं धावसंख्या झाल्या त्या 49 धावसंख्या झाल्या त्या 49। आणि आता पुन्हा एकदा जर या 2 चेंडूवर जर 2 षटकार आले तर अजय कांबळे सालपेकर यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील आणि आपण आपले पैसे घेऊन जायचे। आणखी 2 षटकार आले तरच 49। तिसरा षटक प्रगतीपथावर, दीपेश ऑन फायर आणि पुन्हा एकदा खेळला चेंडू, वन बाउल सीमा पलीकडे चेंडू जातोय खणखणीत असा चौकार। काय क्रिकेट आम्ही या ठिकाणी पाहतोय, सगळ्यांच्या नजरा मात्र दीपेशच्या बॅट कडे आपल्याला पाहायला मिळते। कोणती मॅच कुठे होते आणि कुठे घेऊन गेला। धावसंख्या झाल्या त्या 53, धावसंख्या झाल्या त्या 53। 7 चेंडू आणखी 15 धावा, 7 चेंडू आणखी 15 धावा। पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर षटकार आणखी 5व्या चेंडूवर मात्र चौकार आणि उर्वरित मात्र चेंडू आहे। या षटकातील हा शेवटचा आणि शेवटचा असलेला चेंडू पाहायचा। या चेंडूवर दीपेश पाहायचंय दीप प्रज्वलित करतो का। पुन्हा एकदा फुलटा चेंडू, परंतु तितकासा काय बॅट मध्ये आला नाही आणि कॉर्नरच्या दरम्यान चेंडू जातोय, परंतु एका धावावर या ठिकाणी समाधान मानावं लागेल आणि 6 चेंडू मध्ये या ठिकाणी धावा करायच्या त्या 14। धावसंख्या झाल्या त्या 54। ऑन फायर मॅच आपण सगळेजण या ठिकाणी पाहतोय। 6 चेंडू, टार्गेट कंपल्सरी चेस आहे, आयोजकांनी आम्हाला सांगितलंय 6 ला 14
मॅच आले ऑन फायर. 6 मध्ये 14 धावा करायच्या आहे. स्पीड अप ठेवा, फास्ट खेळा. 6 चेंडूमध्ये 14 धावा करायच्या आहेत. तिथे सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो या ठिकाणी थोडासा वेळ मिळाला तर आपण बाबासाहेबांबद्दल बोलू. मित्रांनो खिशात ठेवलेली औषधं जोपर्यंत शरीरात जात नाही तोपर्यंत तो आजार किंवा रोग बरा होत नाही. कुंदन कांबळेने आम्हाला सांगितलं होतं की खिशात ठेवलेली औषधं जोपर्यंत शरीरात जात नाही तोपर्यंत तो रोग किंवा आजार बरा होत नाही. तसेच आमच्या या महापुरुषांचे विचार मित्रांनो फक्त आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवू नका, तर ते आचरणात आणा तरच खरा मानवी जीवनाचा उद्धार होईल. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. थोडं स्पीडअप ठेवा, फास्ट खेळा. पुन्हा जाऊया क्रिकेटच्या मैदानामध्ये. 6 चेंडू आणखी मॅच आले मात्र 14. जो संघ आता ही मॅच जो संघ जिंकेल त्याचा सामना लगेच खेळवण्यात येणार आहे. आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे 6 चेंडू मॅच आले 14 वर. टार्गेट हा कंपल्सरी आपल्याला चेसच असेल आणि आपल्याला या ठिकाणी पाहायचं. 6 चेंडू आणखी 14 धावा. शेवटचा षटक कोण घेऊन येतोय? नंदू. नंदकुमार. कुंदन कांबळे तुम्ही पण थोडे लागा जरा. आपण शेवटचा सामना आणि शेवटचा षटक आपल्याला रंगतदार घेऊन जायचंय. 6 चेंडू आणि साहेब आले 14 धावा. कामोट्यामध्ये गाजलेला असा उत्कृष्ट गोलंदाज आहे तो नंदू. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, ऑलराऊंडर प्लेअर आहे. रायझिंग स्टारचा एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे तो. रायझिंग स्टार कामोटे या संघाचा. आणि पहा बघता बघता मॅच आले 6 चेंडू 14 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस. आणि दीपेश मात्र ऑन फायर. कुठेही कशीही गोलंदाजी करतो. मला कुठेही कशीही गोलंदाजी कर, यॉर्कर टाक, शॉर्ट लेग टाक, मी मात्र अतिक्रमण करणार, मी मात्र हल्ला चढवणार, मी मात्र तुझ्या चेंडूला मात्र सीमा पलीकडे घेऊन मात्र फेकून देणार, तोडून टाकणार, फोडून टाकणार. आणि आता पाहायचं एक नावाजलेला हा गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होतोय. तितकासा चकमा देतोय का फलंदाजाला आपण पाहायचंय. मात्र सगळ्यांनी या ठिकाणी पाहायचे गोलंदाजी. शेवटचं षटक वैयक्तिक पहिला संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज. आणि 6 चेंडू ऑन फायर मॅच 14. पंचशील वनगुळेचा कप्तान कृपया पंचशील पनवेलचा कप्तान वरती यायचं स्टेज वरती. या ठिकाणी चेंडू मात्र जातो कॉकॉनच्या. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते ना. या ठिकाणी पाहायचं आपल्याला पंच निर्णय देतील. आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण होत आहे. यालाच क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेट म्हणतात. पहा मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहतोय तर MS धोनी, सचिन तेंडुलकर ज्यावेळी रनिंग बिटवीन द विकेट्स काढायचे, चिक्के धाव ज्याला आपण क्रिकेटमध्ये म्हणतो, तशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मात्र धाव काढताना पाहिलं. पहिली धाव अतिशय सुंदर पद्धतीने काढली. त्याच्यानंतर त्यांनी कॉल दिला की दुसरा रन आलाच पाहिजे. आणि त्यांनी बघता बघता दुसरा रन पूर्ण केलाय. आणि मॅच आले मात्र 5 चेंडू आणखी 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. मॅच ऑन फायर. अजूनही दीपेश मैदानामध्ये, तिकडे लक्ष्मीकांत आहे नॉन स्ट्राईकला. दोन्ही बॅट्समन वेल सेटल मैदानामध्ये झालेले आहे. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज. एक 10-15 पावलाचा रनअप घेऊन दीपेश मात्र ऑन फायर. दोन्ही बॅट्समनचं मनापासून स्वागत करतोय. सुंदर असे बॅटिंग. हो या ठिकाणी मात्र 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे पाहायचंय. मला वाटतं या ठिकाणी थ्रो मारता वरती केलेला आहे. आणि या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होते. आणि 2 धाव संख्या या ठिकाणी एक्स्ट्रा स्कोर काढला जोडल्या जातात. आणि या ठिकाणी 4 चेंडू आणखी 10 धावा. धाव संख्या झाल्या त्या 58. मला वाटतं चेंबूरच्या हे दोन्ही बॅट्समन अजूनही मैदानामध्ये खेळतात. एक सुद्धा विकेट्स गेली नाहीये. बरोबर स्कोर कार्ड आम्हाला जे स्कोरर जे लागले त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतोय. आयोजकांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलं. आणि मॅच आले 4 चेंडू आणखी 10 धावा. इथे 6ला मित्रांनो 36 येतात तर 4ला मात्र तुम्हाला 10 करायचे. दोन्ही पण वेल सेटल मैदानामध्ये तैनात आहे. आणि आता आपल्याला पाहायचं परंतु मी गोलंदाजाचं सुद्धा त्याच पद्धतीने कौतुक करेन. जिथे आम्हाला असं वाटत होतं की हे बॅट्समन ज्या पद्धतीने बॅटिंग करतात त्या पद्धतीने चौकार किंवा षटकार मारतील, परंतु गोलंदाजी बघा सुरेख अशी गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. आणि उर्वरित 4 चेंडू मला टाकायचे. आणि हे सुद्धा मला माहित आहे की दोन्ही बॅट्समन मात्र मैदानामध्ये वेल सेटल आहेत. थोडासा काहीसा कानमंत्र मात्र देताना गोलंदाजाला, परंतु शेवटी हा क्रिकेटचा खेळच हा अनबिलिव्हेट आहे, न मानणारा. आता पण पाहायचं दोन्ही बॅट्समन मात्र मैदानामध्ये आहेत तैनात. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहे. 10-15 पन्नाचा नंबर राईट नो और 2 विकेट.
ओहो आणि या ठिकाणी पाहायचंय तिसरा चेंडू मात्र डॉट डिलिव्हरी जातोय. तो खेळण्याचा मात्र प्रयत्न केला होता पण सुंदर अशी किपिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. एका हाताने चेंडूला मात्र फील्ड केला. जणू काय MS धोनीचीच मला थोडीशी आठवण आली होती. सुंदर अशी किपिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले आणि मगाशीच मला वाटतं या ठिकाणी सांगितलं होतं कुंदननी की सुंदर असा गोलंदाज आहे. खरोखरच 3 चेंडू ऑलरेडी टाकले गेलेत आणि त्या 3 चेंडूवर मात्र 4च धावा आलेत आणि 3 चेंडू आणखी 10 धावा. टार्गेट मात्र कंपल्सरी चेस आहे दोन्ही संघासाठी. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज. फुलटॉस चेंडू मला वाटतं पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज परंतु या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुंदन साहेब आपण मगाशी सांगितलं होतं हा एक नावाजला गोलंदाज आहे. कामोटे कॉलनीचा एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर प्लेअर आहे नंदू. आपल्या राजापूर या ठिकाणचा आहे तो आणि ऍक्च्युली रत्नागिरीचे हे रत्न आमच्या इथे बघायला मिळतात आहे. उत्कृष्ट फलंदाजी होते उत्कृष्ट गोलंदाजी होते. नक्कीच हे रत्नासारखेच रत्न खेळत आहेत आणि या सगळ्या खेळाडूंचा आनंद हे संपूर्ण कामोट्यामध्ये आलेले सगळे क्रिकेट रसिक घेत आहेत. हो जाऊया क्रिकेटच्या मैदानामध्ये. सगळ्यांनी क्रिकेटचा हा आनंद घ्यायलाच पाहिजे. क्रिकेट हा आपल्या नासानसामध्ये आहे. घरामध्ये खोटं कारण सांगून सुद्धा आम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये जाऊन क्रिकेट खेळतो. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पहा हवेमध्ये आहे आणि चेंडू पाहायचा आपल्याला आणि खणखणीत असा षटकार. परंतु पहा तो झेल जो घेतला ना तो पहा. बाहेर जाऊन सुद्धा एका हाताने झेल पकडला. खेळाडूचं सुद्धा मी या ठिकाणी समालोचकाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतोय अभिनंदन करतोय. मला वाटतं सुंदर असा झेल पकडला परंतु आउट ऑफ स्टेडियमच्या बाहेर. आणि आता मात्र एका चेंडूवर 4 धावा पाहिजे. टार्गेट मात्र कंपल्सरी चेस आहे. एका चेंडूवर मात्र 4 धावा करायच्या आहेत. पंचांनी सांगितलं षटकार आणि एक चेंडू 4 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस आहे आणि हा नावाजलेला गोलंदाज खरोखरच मॅच कुठे जाणार. शेवटच्या चेंडू पर्यंत मात्र मॅच आले आणि आता शेवटच्या चेंडूवर 4 धावा करायच्या. एक चेंडू 4 धावा. मला काहीसं असं थोडंसं असं वाटलंय की आशिया कप जो होता तो भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान झाला होता. तो आशिया कप मध्ये जावेद मियांदाद बॅटिंग करत होता आणि चेतन शर्मा गोलंदाजी मार्कवर सज्ज होता आणि एका चेंडूवर 6 धावा करायच्या होत्या. आणि खरोखर चेतन शर्माच्या एका चेंडूवर जावेद मियांदादने षटकार खेचला होता आणि मॅच मात्र पाकिस्तानला जिंकून दिली होती. आणि आता आपल्याला पाहायचं एका चेंडूवर मित्रांनो 4 धावा करायचे. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. पाहायचं दीपेश ऑन फायर मात्र मैदानामध्ये. करो या मोरो डू ऑर डाय. जिंकला तर आत हरला तर बाहेर. आणि आला मात्र षटकार. अनबिलिव्हेबल सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंबूरचा हा बॅट्समन दीपेश आणखी दोन्ही संघाने मॅच मात्र फिनिश करून दिले. ऑन फायर झाले होते मॅचच्या मैदानामध्ये. क्रिकेटच्या मैदानामध्ये दोन्ही संघाचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि मला वाटतं दीपेशची सुद्धा या ठिकाणी हाफ सेंचुरी झाली आहे. दीपेशच्या वैयक्तिक 53 धावा झालेला आहे.